नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये पानगळ्याची मापे कशी घ्यायची आणि त्या मापावरून पानगळा कसा कट करायचा ते हे या व्हिडिओमध्ये पाहूया. आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे. अस्तरवरती आपण पानगळ्याचे मार्किंग करून घेत आहे. वरच्या साईडने गळा रुंदी ही आपण 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची ही 10 इंच घेतलेली आहे. आता आपण खालच्या साईडने गळा रुंदी ही 3.5 इंच घेत आहे आणि इथे गळ्याचा बॉक्स करून घेत आहे. गळ्याचा बॉक्स करून घेतल्यानंतर वरच्या साईडने आपण 3 इंचावरती मार्क करून घेणार आहे आणि खालच्या साईडने सुद्धा 3 इंचावरती मार्क करून घेणार आहे. खालच्या साईडने 3 इंचावरती जिथे मार्क केलेले आहे तिथे आपण गळा रुंदी 3.5 इंच घेत आहे. वरच्या साईडने 3 इंचावरती मार्क केलेले आहे तिथून आपण पाव इंच आतमध्ये घेणार आहे आणि खालच्या साईडने 3 इंचावरती मार्क केलेले आहे तिथे आपण 3.5 इंचावरती गोलाकार देऊन पानगळ्याचा आकार देणार आहे. या पद्धतीने आपण पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. असा पानगळ्याचा आकार दिला तर खूप छान येतो. आता पानगळ्याचा आकार दिला त्याची ही मापे आहेत. आता आपण हा पानगळा शिलाई करून घेऊया. या पद्धतीने आपण अस्तरवरती पानगळा घेतलेला आहे आणि आपण आता कमरेला शिलाई करून घेऊन पानगळ्याला शिलाई करून घेणार आहे. गळ्याला शिलाई करून झाल्यानंतर आपण गळा कट करून घेणार आहे आणि गळ्याच्या साईडने छोटे छोटे कट लावून घेणार आहे. इथे मी कमरेला शिलाई केलेली आहे आणि पानगळ्याला शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे आपण कट करून पानगळ्याला छोटे छोटे कट लावून घेऊया आणि कट लावून झाल्यानंतर जिथे आपण शिलाई केलेली नाही, शिलाई मायेचा भाग सोडलेला असतो तिथून आपण हा भाग सरळ करून घेऊया. या पद्धतीने हा पाठीमागचा भाग सरळ करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण पानगळ्याची मापे घेऊन पानगळा तयार करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.